आजच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा महाराष्ट्र स्टेटने 2020-21 साठी जी क्वेश्चन बँक दिली आहे त्याच्यातलेच प्रॉब्लेम पुढे बघूया. MCQज आपण काही प्रॉब्लेम आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले, तर आता आपण काही प्रॉब्लेम इथे बघू. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम आजचा प्रॉब्लेम नंबर 4. इफ f डॅश ऑफ x 5 दिले, f डॅश याचा अर्थ काय, f ऑफ x हे ओरिजिनल फंक्शन, f ऑफ x इज अ फंक्शन, हे एक फंक्शन असेल दिलेलं कुठलंही असेल, तर f डॅश म्हणजे काय, तर एक डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सो f डॅश मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x. जसं y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असतं, तसं f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x. दॅट्स इट. सो ही डॅश ही टर्मिनॉलॉजी जी आहे, डॅश हे डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी सांगितलं जातं. f डबल डॅश लिहिलं म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह, ट्रिपल डॅश लिहिलं म्हणजे ट्रिपल डेरिव्हेटिव्ह. अशा पद्धतीने लिहितात. काही जण डॅशच्या ऐवजी आय लिहितात, रोमन आय, रोमन 1, रोमन 2, रोमन 3 अशा पद्धतीने लिहायची सवय आहे. प्रॅक्टिस आहे, सगळे पुस्तकांमध्ये तुम्हाला दिसेल. आपल्याला काय फार एवढं जायचं नाही आहे, डॅश डबल डॅश बस झालं, आपलं काम तेवढंच आहे. मग तसं इथे जी डॅश पण दिसतंय. मग आता जी डॅश काय प्रकार आहे, तर जी ऑफ एक्स असेल, हे फंक्शन असेल एक दुसरं फंक्शन, तर जी डॅश ऑफ एक्स काय असणार, त्याचं डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. आता जी ऑफ एक्सला पण फंक्शन कसं काय, फंक्शन म्हटल्यावर एफ लिहायला पाहिजे असं काही नसतं. फंक्शन जे आहे त्याला आपण एफ ऑफ एक्स म्हणू शकतो, जी ऑफ एक्स म्हणू शकतो, एच ऑफ एक्स म्हणू शकतो, वाटेल ते म्हणू शकतो. कुठलंही लेटर वापरू शकतो, असं काही नाही की एफच वापरायला पाहिजे, जी वापरलं तरी चालू शकतं. मग इथे डेरिव्हेटिव्हमध्ये हे काय करतंय सगळं, तर डेरिव्हेटिव्हमध्ये इथे आर ऑफ एक्स दिसेल, म्हणजे आर ऑफ एक्स हे आणखीन एक फंक्शन झालं, फंक्शन. पण त्याने आपल्याला दिलंय की आर ऑफ एक्स हे कशापासून तयार झालंय, तर जी ऑफ एक्स पासून. पण आम्ही फक्त जी ऑफ एक्स नाही, तर जी ऑफ मध्ये, जी नावाच्या फंक्शनमध्ये एक्सला आम्ही काढून टाकलंय आणि एक्सच्या जागी काय टाकलंय, हे बघा, हे एवढं 3 प्लस एफ ऑफ एक्स. म्हणजे आर नावाचं फंक्शन जी पासून बनलंय, पण जी मध्ये नुसतं एक्स नाही, तर जी मधला एक्स काढून टाकलाय आणि एक्सच्या जागी हे टाकलेलं आहे. मग आपल्याला इथे ऐकायला मिळालं काय टाकलंय, एक्सच्या जागी हे टाकलंय. मग एक्सच्या जागी आपण जेव्हा काही दुसरं बघतो तेव्हा आपण त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करतो, हे लक्षात आलं. आणि म्हणून आपण कंपोजिट फंक्शनचा प्रॉब्लेम आहे असं म्हटलं. सी, एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे, एफ डॅश ऑफ एक्स मीन्स याचं डेरिव्हेटिव्ह. जी ऑफ एक्स हे एक फंक्शन आहे, जी डॅश ऑफ एक्स म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह. आणि आर ऑफ एक्स म्हणजे हे आणखीनच एक वेगळं फंक्शन आहे. तर त्याने आपल्याला सांगितलंय की आर ऑफ एक्स कशापासून तयार बनलंय, आर नावाचं फंक्शन कशापासून बनलंय, जी पासून. पण मग जी ऑफ एक्स का नाही लिहिलं, कारण त्याने एक्स न लिहिता एक्सच्या जागी काय लिहिलंय, 3 प्लस एफ ऑफ एक्स हे लिहिलंय. म्हणजे जर आपल्याला एकदम साध्या पद्धतीने बोलायचं झालं ना, तर अशा पद्धतीने आपण बोलू शकतो की आर नावाचं फंक्शन, आर कशापासून तयार झालंय, एफ जी पासून, आणि जी कशापासून तयार झालाय, एफ पासून. सो फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन असं झालंय. आर बनलाय जी पासून, पण जी बनलाय एफ पासून. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम डिझाईन केलाय. म्हणजे हा प्रॉब्लेम 100% कशावरचा आहे, कंपोजिट फंक्शनवरचा आहे. बिकॉज कंपोजिट फंक्शनच असं आहे की त्याच्यामध्ये फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन येतं. समजा मी असं म्हटलं की आर ऑफ एक्स हे कशापासून बनलंय, तर साईन पासून बनलंय, पण साईनच्या आतमध्ये कोण आहे, तर लॉग आहे. तर हे थोडक्यात असं झालं, आर बनलाय साईन पासून आणि साईन कशापासून बनलाय, लॉग पासून. मग हे जे आहे आर ऑफ एक्स, जी हा कोणाचा रोल करतोय, साईनचा, आणि एफ ऑफ एक्स कोणाचा रोल करतोय, लॉग एक्सचा. मग या केसमध्ये आपण याला कम्पेअर केलं तर असं होऊ शकेल की नाही, की हे जी आणि लॉग एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स. सो या केसमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेताना काय करतो, आपण साईन एक्सचा फॉर्म्युला वापरतो, कॉस एक्स. म्हणजे आपण साईनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं कॉस,
मग तसं जीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, जी डॅश. लॉग एक्स असेल तसंच लिहून घेतो लॉग एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स जसं असेल तसं लिहून घ्यायचं एफ ऑफ एक्स. आणि मग आपण याला मल्टिप्लाय करतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, कारण एक्सच्या बदली लॉग एक्स आला. म्हणजेच आपण इथे पण डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणार कोणाच्या, जो कोणी एक्सच्या बदली आलाय तो, म्हणजे एफ ऑफ एक्स. एकदम सिंपल. सो टर्मिनॉलॉजी नीट समजून घ्या म्हणजे हा प्रॉब्लेम कळेल. अतिशय सोपा आहे, लगेच होणारा प्रॉब्लेम आहे, पण मुळात हे जी एफ आणि हे डोक्यातनं असलं उडतं काही जणांच्या की शेवटपर्यंत कळत नाही. नीट बघा, मी खाली म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आर ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आर डॅश ऑफ एक्स, आरचं डेरिव्हेटिव्ह आर डॅश इज इक्वल टू जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स मीन्स 3 प्लस एफ ऑफ एक्स. जसं साइन 3x डेरिव्हेटिव्ह असतं कॉस 3x, तसंच जी ऑफ धिसचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ धिस. पण नॉर्मली जी ऑफ एक्स असतं, पण एक्सच्या बदली हे आलंय म्हणजे याच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय केलं पाहिजे. केलं, एक्सच्या बदली जो कोणी आलाय त्याच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय केलं. सो देअरफॉर मला आर डॅश ऑफ एक्स मिळाला इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ दिस. सो ते डी बाय डी एक्स न लिहिता आता डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकतो, ब्रॅकेट कंप्लीट. 3चं डेरिव्हेटिव्ह 0 मध्ये प्लस एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. दॅट्स इट. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश. एक्सच्या जागी एक्सच आहे त्यामुळे पुन्हा याचं डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायची गरज नाही. फायनली आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळालं जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. दॅट्स इट. सो हे रूल असल्यासारखं आहे की डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा, जीचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश आणि आतमध्ये जे असेल त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. 3चं डेरिव्हेटिव्ह शोधणं, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. इथे खरं तर उत्तर पूर्ण झालं, पण यांना हे असं उत्तर नको आहे, यांना इथे नंबर्स दिलेले आहेत ते उत्तर फाइंड आउट करून हवं आहे. इथे त्यांनी बघा कुठेही आर डॅश ऑफ एक्स नाही म्हटलंय, आर डॅश ऑफ 4 म्हटलंय. सो आर डॅश ऑफ 4 काढूया. आता सिम्पल आहे, एक्सच्या जागी काय टाकायचं 4. सो जिथे जिथे एक्स दिसेल तिथे 4 टाकूया. जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4. जिथे जिथे एक्स दिसला तिथे मी 4 टाकला. इकडचा पार्ट क्लिअर करतो, पुढच्या स्टेप्स मी या साईडला लिहितो. सी आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जी डॅश ऑफ ब्रॅकेटमध्ये हा 3 आहे तसाच लिहिला, प्लस साईन लिहिलं, आणि एफ ऑफ 4 आता आणायचं कुठून, तर त्याने देऊन ठेवलं एफ ऑफ 4ची व्हॅल्यू. हे बघा, फंक्शनची व्हॅल्यू, एफ फंक्शनची व्हॅल्यू जेव्हा एक्सची व्हॅल्यू 4 असेल तेव्हा किती आहे 3, म्हणजे ती इथे टाकली 3 ब्रॅकेट कंप्लीट. इंटू एफ डॅश ऑफ 4 ही पण व्हॅल्यू त्याने देऊन ठेवल्या. एफ डॅश ऑफ 4ची व्हॅल्यू बघा किती आहे 5, सो इथे 5 टाकला. सो देअरफॉर आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जी डॅश ऑफ 6, 3 आणि 3 6 इंटू 5. आता हे 6 पंचा 30 करून टाकाल आणि वाट लावाल. जी डॅश ऑफ 6 म्हटलं, हे जी डॅश ऑफ 6 आणि ते तुम्हाला इथे दिसेल जी डॅश ऑफ 6 किती आहे 7, ते त्याने देऊन ठेवलंय 7 टाकला. या सगळ्याची व्हॅल्यू गुणिले हा 5 आणि पुढे 7 5 35 इज द आन्सर. सो आर डॅश ऑफ 4 किती आहे 35, 35 आणि हा ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय. सो इथे सोल्युशन पूर्ण झालं. सो दिस प्रॉब्लेम इज व्हेरी सिम्पल विच इज बेस्ड ऑन डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. येस, या क्वेश्चनला पण इम्पॉर्टंट म्हणून मार्क करायला हरकत नाही, बिकॉज खूप इम्पॉर्टंटच आहे तो. इन्व्हर्स फंक्शनचा उपयोग करून आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायला शिकलो होतो, तर त्याच्यावर हा बेस्ड आहे. आपण असं लिहू शकतो, हियर जी ऑफ एक्स इज इन्व्हर्स फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स. हे आपल्याला दिलंय.
मग आपण म्हणू देअरफोर किंवा लेट म्हणूया जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. हे जी ऑफ एक्सचं डेरिवेटिव्ह आहे आणि एफ डॅश ऑफ एक्स इज डेरिवेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. आता आपल्याकडे काय माहिती आहे ती लिहायची की वी हॅव जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. हे आपण लिहिलं. पण हे लिहिल्याचा आपल्याला काय फायदा? तर सिंपल आहे. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ती व्हॅल्यू इथे जर टाकली आपण की आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकतं. म्हणजे कसं? तर 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसेल 1 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 4. ती इथे टाकतो. 1 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 4 इज इक्वल टू, हा जो डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये पार्ट आहे तो येतो कुठे? सगळ्यात वरती. म्हणजे मी असं लिहू शकतो 1 प्लस एक्स रेस टू 4. सो दिस इज आर आन्सर. जी डॅश ऑफ एक्स फाइंड करायला सांगितलं, आपण फाइंड केलं जी डॅश ऑफ एक्स दॅट इज 1 प्लस एक्स रेस टू 4. पण असा कुठेही ऑप्शन दिसत नाही. हे डेरिव्हेटिव्ह घेऊन पूर्ण झालं. मग आपण काय करू शकतो? तर मग ऑप्शन दिसत नाही तर तसं ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी प्रयत्न केले. तर पुन्हा या स्टेटमेंटवरच थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं. जी ऑफ एक्स हे काय आहे? इन्व्हर्स फंक्शन ऑफ एक्स आहे. याचा अर्थ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ नव्हे तर एफ इन्व्हर्स ऑफ एक्स. राईट. मग आपल्याला हे एफ इन्व्हर्स ऑफ एक्स घालवायचं असेल तर दोन्ही साईडला एफ एफ घेतलं पाहिजे, साधं फंक्शन घेतलं पाहिजे. दोन्ही साईडला मी साधं फंक्शन एफ ऑफ एफ इन्व्हर्स एक्स. जसं आपण साईन इन्व्हर्सला घालवण्यासाठी साईन घेतो दोन्ही साईडला, किंवा कॉस इन्व्हर्सला घालवण्यासाठी कॉस घेतो, तसं या एफ इन्व्हर्सला घालवण्यासाठी मी एफ फंक्शन घेतलं. मग इथे पण घ्यायला पाहिजे कारण दोन्ही साईडला तो चेंज करावा लागेल. सो एफ इन्व्हर्सला एफ कॅन्सल होईल आणि इथे एक्स येईल आणि इथे आपल्याला मिळेल एफ ऑफ जी ऑफ एक्स. याचा अर्थ एक्स हे कशाचं फंक्शन आहे? जी ऑफ एक्सचं फंक्शन आहे. म्हणजे एक्सच्या जागी आपण काय टाकू शकतो? जी ऑफ एक्स टाकू शकतो. आणि जर ते आपण इथे टाकलं तर आपल्याला उत्तर मिळेल 1 प्लस जी ऑफ एक्सचा रेस टू 4 ब्रॅकेट कंप्लीट. सो एक्सची व्हॅल्यू जर मला इन टर्म्स ऑफ जी ऑफ एक्स टाकायची असेल तर ते फंक्शन ऑफ जी ऑफ एक्स आहे. त्यामुळे मी एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकू शकतो. ते इथे जर टाकलं तर आपल्याला ऑप्शन डी हे करेक्ट सोल्युशन म्हणून मिळू शकतं. सो ही एक मेथड झाली की तुम्हाला जर जी ऑफ एक्स काढायचं असेल, जी डॅश ऑफ एक्स जे की इन्व्हर्स फंक्शन आहे एफ ऑफ एक्सचं, तर त्याला फक्त 1 अपॉन करा एफ डॅश ऑफ एक्स. हे डेरिव्हेटिव्ह तुम्ही जर खाली पुट केलं की तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं आहे. पण ते एक्सच्या भाषेत मिळत आहे. असा ऑप्शन असला असता तरी इथे बरोबर लिहिता आलं असतं, पण असा ऑप्शन नाही आहे. तो जी ऑफ एक्सच्या भाषेत आहे. मग आपण एक्सला कोणाचं फंक्शन आहे ते ओळखून घेतलं तर एक्स हे कोणाचं फंक्शन आहे? एक्स इज फंक्शन ऑफ व्हॉट? जी ऑफ एक्स. म्हणजे एक्सच्या जागी मी जी ऑफ एक्स रिप्लेस केलं तर मला मिळेल 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 4. दॅट्स इट. दॅट इज 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 4. सो ऑप्शन डी ही एक मेथड प्रॉब्लेमची एक्सप्लेनेशनची असू शकते. आता मी दुसरी एक मेथड दाखवतो, त्याने सुद्धा आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. जी ऑफ एक्स इज इनवर किंवा नुसतं जी लिहितो म्हणजे कन्फ्युजन नको. जे स्टेटमेंट आहे ते लिहितो. जी इज इन्व्हर्स फंक्शन ऑफ एफ. दॅट इज जी ऑफ एक्स इज इन्व्हर्स फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स. मग आपण ह्याला मॅथमॅटिकली कसं लिहिणार की जी ऑफ एक्स इज इक्वल टू इन्व्हर्स फंक्शन ऑफ एक्स.
जी ऑफ एक्स हे काय आहे, एक्सचं इन्व्हर्स फंक्शन आहे, म्हणजे एफ डॅश किंवा एफ डॅश नव्हे एफ मायनस वन, इन्व्हर्स म्हणजे एफ मायनस वन, डॅश लिहिलं तर डेरिव्हेटिव्ह अर्थ होईल, सो मायनस वन. सो जे मी इथे लिहिलं आहे ते इथे एक्सच्या भाषेत लिहिलं आणि ते इथे आता मॅथमॅटिकली लिहिलं, बाकी काही नवीन नाही केलं. हा एफ इन्व्हर्स घालवायचा असेल तर दोन्ही ठिकाणी फंक्शन घ्यायला पाहिजे एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स. दोन्ही ठिकाणी एफ फंक्शन घेतलं, जसं आपण साईन इन्व्हर्सला साईन घालवतो तसंच. म्हणजे हे साईन इन्व्हर्सला साईन गेल्यासारखं एफला एफ इन्व्हर्स कॅन्सल झालं आणि फक्त एक्स उरलं. इथे सेम त्याच पद्धतीने एफ तसाच राहणार, जी तसाच राहणार, एक्स तसाच राहणार, कारण इथे कॅन्सल व्हायला काय एफ आणि एफ इन्व्हर्स नाही आहे. आपण पण कॅन्सल करताना इन्व्हर्सला काय करतो, साईन इन्व्हर्सला साईन कॅन्सल करतो, कॉस इन्व्हर्सला कॉस कॅन्सल करतो, एफला जी कॅन्सल नाही करू शकत आपण. सो हे तसंच ठेवलं. आता खाली म्हणतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो आता मगाच सारखंच दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतलं, एफचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा घ्यायचं आहे. एफचं डेरिव्हेटिव्ह येणार एफ डॅश ऑफ एक्स मीन्स एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. एक्सच्या बदली कोण आलेला आहे, एक्सच्या बदली जी आला आहे, सो इंटू पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय इज इक्वल टू राईट साईडला एक्सच आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह सोपं आहे 1. सो मी दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर एफचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं एफ डॅश, जे काही ब्रॅकेटमध्ये आहे ते लिहून घ्यायला लागतं, पण एक्सच्या बदली जी ऑफ एक्स आल्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय केलं. पुढे एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इज इंटू जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स असेल इज इक्वल टू हा 1 आहे तसंच. बस आता आपल्याला काय पाहिजे, जी डॅश ऑफ एक्स पाहिजे. सो ते मी लिहितो जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू हा इकडे जाऊन डिवाइड होईल, दॅट इज 1 अपॉन एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. झालं फायनल स्टेप 1 अपॉन. आता हा आणायचा कुठून, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणायचा कुठून, तर एफ डॅश ऑफ एक्स जी ऑफ एक्स आणायची गरज नाही आहे, आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स अवेलेबल आहे. एफ डॅश ऑफ एक्स अवेलेबल आहे, दॅट इज 1 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 4 अवेलेबल आहे. आणि आपल्याला कोण पाहिजे, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स पाहिजे. म्हणजेच काय, एफच्या जागी कोण टाकलेलं आहे जी, एक्सच्या जागी कोण टाकलेलं आहे जी, मग इथे पण एक्सच्या जागी जी टाकूया, दॅट इज 1 प्लस जी ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू 4. जर इथे एक्सच्या जागी इथे जी ऑफ एक्स टाकत असेल तर इथे पण एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकला पाहिजे. सो आपल्याला ही व्हॅल्यू आत्ताच मिळाली, कशावरनं काढलेली, दिलेल्या डेटावरनं. मग ही व्हॅल्यू इथे टाकूया, तर इथे येईल 1 अपॉन 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 4. फायनली डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती येईल आणि आपल्याला मिळेल 1 प्लस जी ऑफ एक्स रेस टू 4. दॅट्स इट. इथे हा प्रॉब्लेम संपला. क्लिअर. सो मगाशी जे उत्तर मिळालं तेच मिळालं आता, पण मेथड वेगवेगळी असली तरी काही फरक नाही पडत, उत्तर एकच येणार आहे. नेक्स्ट टाईप क्वेश्चन बँकमधला, ज्याच्यामध्ये म्हटलं आहे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, 1-1 मार्काचे असतात, हे HSCला पडतात. याच्यामध्ये म्हटलं डिफरन्शिएट, पहिलाच प्रॉब्लेम y इज इक्वल टू, हे एक किती सिम्पल आहे बघा, तुम्ही पण माझ्याबरोबर सोडवू शकता. सो नुसतं व्हिडिओ बघून शिकू नका, तुम्ही पण माझ्यावर करायला हरकत नाही. सो लेट y इज इक्वल टू रूट ऑफ दिस एक्स स्क्वेअर प्लस 5, राईट. सो देन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊ, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. असले छोटे छोटे प्रॉब्लेम्स आपण कितीतरी वेळा बघितलेत. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर वायचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे dy बाय डी एक्स येतं. आता रूट एक्सचा फॉर्म्युला आठवायला पाहिजे. रूट एक्सचा फॉर्म्युला असतो 1 अपॉन 2 रूट एक्स. मग या रूटचं फॉर्म्युला असेल 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. जर रूट एक्सचा फॉर्म्युला 2 रूट एक्स असेल तर रूट ऑफ धिसचा फॉर्म्युला असणार 1 अपॉन 2 रूट धिस. पण इथे तुम्हाला विचार करायला लागेल की एक्सच्या जागी कोण आलं आहे, एक्सच्या जागी आलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करूया इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. दॅट्स इट. सो देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे, ॲज इट इज आहे तसंच लिहिलं.
आता याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 2x, 5चा डेरिव्हेटिव्ह 0. फायनल स्टेप dy बाय dx इज इक्वल टू 2x प्लस 0 म्हणजे 2x, 2xने याला मल्टिप्लाय केलं तर वरती 2x आले, खाली 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. सो यू कॅन कॅन्सल दीज 2 dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. आता सी इथे आपल्याला उत्तर काढायला सांगितलं आहे, इथे ऑप्शन नाही आहे, त्यामुळे माझं एवढं आलं उत्तर, बस मी इथे थांबलो. आता इथे पुढे काही सोडवण्यासारखं नाही आहे, पण आता पुढे काही जे प्रॉब्लेम्स येतील त्याच्यात आणखीन काही स्टेप सॉल्व करण्यासारखे असल्या तरी करायची गरज नाही. एवढं लिहिलं, आपलं डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं, थांबू शकता. फुल मार्क्स 1 मार्कासाठी एवढं लिहायचं आहे तुम्हाला, 1 मार्क मिळून जाईल. ठीक आहे, घ्या लिहून. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2, डिफरन्शिएट y इज इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स. सो y इज इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स आहे आपल्याकडे. तर पहिल्यांदा ई आहे म्हणजे ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं पाहिजे. सो आधी आपण लिहूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येईल डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस ई रेस टू टॅन एक्स. सो वायचं डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण बघूया. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ई रेस टू एक्स, मग ई रेस टू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार ई रेस टू टॅन एक्स इंटू एक्सच्या बदली मात्र इथे कोण आला आहे, टॅन आला आहे. सो इंटू पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. सो तुम्ही 1 मार्काच्या क्वेश्चनची लेवल बघू शकता किती सिम्पल आहे. सो फायनली डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स जसं आहे तसंच लिहून घ्या, आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स हे लिहा. प्रॉब्लेम संपला. सो दिस इज प्रॉब्लेम ऑन कंपोजिट फंक्शन. आपण खूप आधी शिकलो आहे, पण त्याचेच रिव्हिजन व्हावी, ते पुन्हा पुन्हा समजावं म्हणून आपण क्वेश्चन बँक सॉल्व करतो. ई रेस टू टॅन एक्सचं ई रेस टू टॅन एक्स, पण एक्सच्या बदली टॅन एक्स आला आहे म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं, डेरिव्हेटिव्ह घेतलं, प्रॉब्लेम संपला. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3, वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स 2 रेस टू एक्स म्हटलं आहे. सो वी हॅव वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स 2 रेस टू एक्स. सो मला पहिल्यांदा प्रॉब्लेम कळतो आहे साईन इनव्हर्सचा आहे. पहिल्यांदा साईन इनव्हर्सचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इनव्हर्स एक्स इज 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो इथे जर एक्स असेल तर इथे एक्सचा स्क्वेअर लिहितो आपण, तसंच इथे पण लिहू शकतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस साईन इनव्हर्स 2 रेस टू एक्स. सो वायचं डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, जर साईन इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे असं असेल, इथे एक्स असेल तर इथे एक्स स्क्वेअर असतं, म्हटल्यावर इथे 2x असेल तर त्याचा स्क्वेअर होणार. सो 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर, बोलताना म्हणतोय मी एक्सचा स्क्वेअर, पण मला माहिती आहे इथे एक्सच्या जागी कोण आलं आहे, सो त्याचा स्क्वेअर करायचा इंटू जो कोणी एक्सच्या जागी आला आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. राईट. सो फायनली डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस, हा स्क्वेअर आपण 2ला देऊ शकतो, तर 2चा स्क्वेअर होईल 4. हा पॉवरमध्ये एक्स आहे तो तसाच राहील 4 रेस टू एक्स. बरं, हे नाही केलं तरी काय हरकत नाही, तसंच ठेवलं तरी चालेल. इंटू 2 रेस टू एक्स म्हणजे ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला, आणि तो आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. इथे एक्सच्या जागी एक्सच आहे, फक्त एच्या जागी 2 आलं आहे, सो त्या पद्धतीने वापरायचा. 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2, दॅट्स इट. फायनली डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 इंटू हा सगळा न्यूमरेटर मीन्स 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2, सगळ्याला अपॉन रूटमध्ये 1 मायनस 4 रेस टू एक्स. दिस इज आवर फायनल सोल्युशन. इथे आपलं हे पूर्ण झालं. ओके, नेक्स्ट. इफ एफ ऑफ एक्स इज ऑड अँड डिफरन्शिएबल असं म्हटलं आहे. ऑड मीन्स आपण फंक्शनचे टाईप शिकलो होतो 11th मध्ये, इवन फंक्शन, ऑड फंक्शन, त्यातला हा ऑड टाईप आहे. आणि डिफरन्शिएबल आहे मीन्स याचं डेरिव्हेटिव्ह घेता येऊ शकतं. सो एफ ऑफ एक्सचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकता, आणि ते किती असणार आहे, एफ डॅश ऑफ एक्स. तर ते कसं असेल, इज असं एक काय वाक्यात उत्तर लिहायचं आहे. सो आधी आपण ऑड आणि इव्हन काय असतं ते समजून घेऊया. आपण बघितलं होतं की एफ ऑफ एक्स हे इव्हन आहे का ऑड आहे हे ठरवण्यासाठी तुम्हाला एक टेस्ट घ्यायला लागते. तुम्हाला एफ ऑफ मायनस एक्स टाकून बघायला लागतं, म्हणजे एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून बघायला लागतं.
ते सोडवल्यानंतर जे उत्तर येईल त्याच्यावरनं कळतं की इवन आहे का ऑड आहे. हे जर दोन्ही सेम सेम असतील, एफ ऑफ एक्स आणि ओरिजिनल एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ मायनस एक्स हे दोन्ही सेम असतील तर इवन, आणि जर सेम नसतील तर ऑड. पण सेम नसतील तर म्हणजे डायरेक्ट ऑड नाही म्हणायचं, सेम नसले पाहिजेत मीन्स दिसताना सेम, फक्त एका मायनस साईनचा डिफरन्स असेल तर ऑड आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल तर एक्स स्क्वेअर, समजा मी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर घेतला, तर एक्स स्क्वेअरच्या जागी आपण आता एक्सच्या जागी मायनस एक्स पुट करून बघूया. एक्सच्या जागी मायनस एक्स पुट केला, त्याचा स्क्वेअर घेतला तरी ते पुन्हा काय होणार आहे, एक्स स्क्वेअरच होणार आहे. सो हे सेम सेम दिसतंय आणि कुठेही चिन्हाचा फरक पडला नाही बघा, आधी पण एक्स स्क्वेअर नंतर पण एक्स स्क्वेअर. सो हे दोन्ही सेम सेम आले म्हणजे हे इवन फंक्शन आहे. आता हे जर ऑड फंक्शन असेल तर मी एक एक्झाम्पल घेतो, एक्स क्यूब. एक्सच्या जागी समजा मी मायनस एक्स टाकला तर त्याचा क्यूब करावा लागेल आणि मायनस एक्सचा क्यूब येतो मायनस एक्स क्यूब. आता हे दिसताना सेमच आहे, फक्त निगेटिव्ह साईनचा फरक पडला, हे उत्तर पॉझिटिव्ह होतं, हे निगेटिव्ह आहे. म्हणजे दोन्ही सेम बट डिफर बाय साईन. हा जर फरक पडला तर ह्याला ऑड म्हणतात. मग ते म्हणतात आमचं साधारणतः असं फंक्शन आहे ऑड, आणि ते डेरिव्हेटिव्ह घेता येऊ शकतं. मग डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर ते कसं होईल तर तुम्हीच सांगा मला. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 3x स्क्वेअर. 3चा विषय सोडला तर हा काय कॉन्स्टंट आहे, नंबर आहे, त्यामुळे त्याला बाजूला ठेवला तर हे एक्स स्क्वेअर आलं. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, 3चा विषय सोडा, एक्स स्क्वेअर दिसतंय. मग एक्स स्क्वेअर कुठल्या टाईपमध्ये येतं, इवन. म्हणजे जर ऑडचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर कुठलं मिळतं आहे, इवन मिळतं आहे. सो सिम्पल आहे या प्रॉब्लेमचं उत्तर. इफ एफ ऑफ एक्स इज ऑड अँड डिफरन्शिएबल देन आपलं उत्तर असं लिहिणार, देन एफ डॅश ऑफ एक्स इज ॲन इव्हन फंक्शन. फुल स्टॉप. झालं, एवढंच उत्तर. 1 मार्क आला. पण हे का घेतलं आहे, नॉर्मल प्रॅक्टिसमध्ये हा प्रॉब्लेम आपण घेतला असता का तर नसता घेतला, कारण हे काय मी जास्त न्यूमरिकलचीच प्रॅक्टिस घेणार, कुठलाही शिक्षक. पण हा आपण जेव्हा क्वेश्चन बँक सोडवतो, पेपर्स सोडवतो, तेव्हा लक्षात येतं की अरे हे पण विचारलं जाऊ शकतं आणि याचं पण उत्तर आपल्याला माहिती पाहिजे. याच्यावर आणखीन एक्सप्लेनेशन मी देतो, तुमच्या लक्षात येईल, जे असं आत्ताच दिलं. समजा एफ ऑफ एक्स असेल, ऑड फंक्शन घेऊया, साईन एक्स. साईन एक्स इज ऑड फंक्शन. याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतलात एफ डॅश ऑफ एक्स, तर ते साईनचं डेरिव्हेटिव्ह काय तर कॉस एक्स, अँड कॉस हे काय आहे, इवन आहे. साईन एक्स ऑड फंक्शन आहे, कॉस एक्स हे इव्हन आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब घ्या, क्यूब पॉवर ऑड नंबर असेल तर हे ऑड फंक्शन होतं. एक्स क्यूब हे ऑड फंक्शन आहे. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घ्या, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येईल 3x स्क्वेअर. स्क्वेअर आला म्हणजे इवन फंक्शन झालं. डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर इवन होतंय बघा. तसंच एफ ऑफ एक्स रेज टू 9 घ्या, ऑड पॉवर आहे, ऑड फंक्शन. डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर येईल 9x रेज टू 8. 9 पुढे आला, वरतून एक कमी झाला, x रेज टू 8 इज इवन. देन व्हॉट अबाउट 9? 9 इज अ नंबर, तो पुढे राहिल्याने काही फरक नाही पडत. सो कुठल्याही ऑड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्या, इवन मिळतं आहे. कुठल्याही ऑडचं डेरिव्हेटिव्ह घ्या, इवन मिळतं आहे. कुठल्याही ऑडचं डेरिव्हेटिव्ह घ्या, इवन मिळतं. आणि आपण तेच लिहिलं आहे की इफ एफ ऑफ एक्स इज ऑड अँड इट इज डिफरन्शिएबल, डेरिव्हेटिव्ह घेता येऊ शकतं. असं जर एखादं फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर, एफ डॅश घेतल्यावर, एफ डॅश फाइंड केल्यावर ते फंक्शन कसं असेल, इवन फंक्शन असेल. मग हे उलट पण होऊ शकतं का, की इवन फंक्शन असेल आणि डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ऑड होत असेल का. स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घेऊया, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल एक्स, खरं तर 2x, पण एक्स त्यातला इम्पॉर्टंट. सो हे इवन आहे, डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर ते काय झालं, ऑड झालं. सो प्रॉब्लेम यावर्षी असा विचारला आहे, कदाचित तुमच्या वेळेला हा असा विचारतील उलट, की एफ ऑफ एक्स इज ऑड अँड डिफरन्शिएबलच्या ऐवजी एफ ऑफ एक्स इज इवन अँड डिफरन्शिएबल, तर तुम्ही म्हणणार एफ डॅश ऑफ एक्स इज ऑड. जेव्हा इवन असेल तेव्हा ऑड मिळेल, ऑड असेल तेव्हा इवन मिळेल. दॅट्स इट. एका लाईनमध्येच लिहायचं उत्तर पूर्ण झालेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, इफ y इज इक्वल टू ई रेस टू समथिंग दिलेलं आहे. सो वी हॅव y इज इक्वल टू ई रेस टू 1 प्लस लॉग एक्स. नाव डायरेक्ट डिफरन्शिएट करायला सुरुवात करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एकतर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या आणि कंपोजिट वापरा. मी ती 2 मेथडने सोडवून दाखवतो.
जर आपण हे असं केलं तर काय होईल बघा, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू 1 प्लस लॉग एक्स. देअरफॉर वायचं डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी एक्स. मग आपण आठवणार ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतं, मग ई रेस टू 1 प्लस लॉग एक्सचं उत्तर येणार ई रेस टू 1 प्लस लॉग एक्सच. पण एक्सच्या जागी कोण आलंय 1 प्लस लॉग एक्स, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं 1 प्लस लॉग एक्स. जे कोणी एक्सच्या बदली आलेलं असेल त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतो. फायनली ई रेस टू 1 प्लस लॉग एक्स ॲज इट इज इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मध्ये प्लस लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह इज 1 अपॉन एक्स. खतम, प्रॉब्लेम संपला. पुढे इज इक्वल टू, जरा फक्त लिहूया नीट, ई रेस टू 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स. दिस इज आर डी वाय बाय डी एक्स. सो हे उत्तर लिहिलं, इथपर्यंत येऊन थांबलात, तुम्हाला 100% पूर्ण मार्क मिळालेच पाहिजेत. पण हे आणखीन पुढे सोडवता येऊ शकतं, किंवा हा प्रॉब्लेम असा न सोडवता दुसऱ्या मेथडने पण सोडवता येऊ शकतो. सो आपण म्हणूया याला मेथड 1. आता मी इथे मेथड 2 दाखवतो. समजा मला y दिलाय ई रेस टू 1 प्लस लॉग एक्स, तर त्याला मी आधीच फोडून घेतो. y इज इक्वल टू ई रेस टू 1 इंटू ई रेस टू लॉग एक्स. आता हा काय प्रकार आहे, तर हा काही कठीण प्रकार नाही आहे. लॉज ऑफ इंडायसेस, एक्स रेस टू एम इंटू एक्स रेस टू एन असेल तर आपण एक्स रेस टू एम प्लस एन लिहितो. मग जर एक्स रेस टू एम प्लस एन लिहिलेलं असेल तर त्याला आपण असं पण लिहू शकतो, एक्स एक्स खाली आणि वरती पॉवर वेगवेगळी. सो इथे ई आहे ते दोन्ही ठिकाणी ई लिहिलं, 1 एकाला दिला, लॉग एक्स दुसऱ्याला दिला, मध्ये इंटू, साधं लॉज ऑफ इंडायसेस. सो वाय इज इक्वल टू ई, तसाच ई आणि लॉग एकमेकांना कॅन्सल होईल आणि फक्त काय राहील एक्स. खाली आपण म्हणू डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊया. वायचं डेरिव्हेटिव्ह आता डायरेक्ट घेऊया डी वाय बाय डी एक्स. ई हा कॉन्स्टंटच आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांनाच माहिती आहे 1. सो आपल्याला इथे ई इंटू 1 किती व्हॅल्यू मिळाली बघा, ई मिळाली. सो इथे डेरिव्हेटिव्ह किती आलं, डी वाय बाय डी एक्स ई आलं. मगाशी हे काहीतरी भयानक आलं होतं, आता हे ई कसं काय आलं. मग हे वेगळं आहे का, हे वेगळं आहे का, याला मार्क मिळतील का, याला मार्क मिळणार नाहीत का, तर दोन्हीला मार्क मिळणार. एखादा या मेथडने सोडवेल फुल मार्क्स, एखादा या मेथडने सोडवेल फुल मार्क्स. पण मग हे मॅथमॅटिक्स चुकीचं आहे का, की एका मेथडने वेगळं उत्तर येतं, दुसऱ्या मेथडने वेगळं येतं. तर हे दिसतानाच फक्त वेगळं दिसतंय, फंडामेंटली यांची व्हॅल्यू सेम असते. म्हणून म्हटलं की हे जर आणखीन सोडवता आलं असतं तर कसं सोडवणार बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, सपोज मगाशीच हे आपण सोडवलं असतं, उत्तर काढल्यानंतर ह्याला फोडून घेतलं असतं तर कसं दिसलं असतं, ई रेस टू 1 इंटू ई रेस टू लॉग एक्स. जसं हे आधी केलं ते नंतर करायचं, इंटू हा 1 अपॉन एक्स लिहिला. पुढे इज इक्वल टू ई तसाच राहील, ई आणि लॉग एकमेकांना कॅन्सल, एक्स राहील उत्तर. ई आणि लॉग हे एकमेकांना कॅन्सल होतात. कालच आपण रूल बघितला, ए आणि बेस सेम असेल तर नुसतं एक्स उत्तर राहतं, सेम तसंच आहे. इंटू हा 1 अपॉन एक्स, 1 अपॉन एक्सला 1 अपॉन एक्स गेला, पुन्हा काय उत्तर राहिलं, ईच राहिलं. सो मगाशी पण आपण उत्तर आहे ना ईच काढलं होतं, फक्त ते आपण सोडवलं नव्हतं, एवढ्यावरच ठेवून दिलं. एवढंच ठेवलं तरी पूर्ण मार्क मिळणार HSCला. ही मेथड न वापरता ही मेथड वापरलीत आणि ई उत्तर काढलं तरी फुल मार्क्स मिळणार. एखादा हे उत्तर काढेल आणि पुढे असं सोडवेल त्यालासुद्धा पूर्ण मार्क मिळणार. कसंही करा, फक्त अडचण होते जेव्हा MCQ येतो, तेव्हा MCQमध्ये हा ऑप्शन तुम्हाला कधीच दिसणार नाही. MCQमध्ये तुम्हाला ई हा ऑप्शनच दिसणार. तेव्हा मात्र तुम्हाला हे काही करून सोडवता आलंच पाहिजे, किंवा मग ह्या मेथडने तरी सोडवता आलं पाहिजे. कसंही करा, फायनली आपण ईलाच पोचतो. लिहून घ्या दोन्ही मेथडची नावं लिहा व्यवस्थित तिथे, मेथड 1 मेथड 2. आणि ह्याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर ईच येतं, हे पण मी तुम्हाला दाखवलं, ते तुम्ही लिहून घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. आता 2 मार्काचं आहे, थोडंसं मार्काला वेटेज आहे, त्यामुळे 1 पेक्षा जरा जास्त मार्क आहे, याचा अर्थ थोडंसं कठीण असणार. थोडंसं कठीण किंवा थोडंसं लेंदी म्हणू, कठीणपेक्षा थोडंसं जास्त स्टेप करायला लागू शकता. सो नेक्स्ट प्रॉब्लेम, जे 2 मार्काचे क्वेश्चन आहेत त्यातला पहिला प्रॉब्लेम आपण बघतोय.
सो इथे y इज इक्वल टू आपल्याकडे दिलं आहे लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स रेस टू 5. लॉग कॉसपासून बनला आहे, कॉसच्या आतमध्ये एक्स रेस टू 5 आहे. सो डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ दिस वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स रेस टू 5. सो पहिलं लॉग लागलं मला, याचा अर्थ मला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिदम माहिती पाहिजे. सो लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे 1/x असतं. सो वायचं डेरिव्हेटिव्ह इथे डी वाय बाय डी एक्स लिहून टाकलं. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्स जे इथे काही असेल ते 1 मध्ये टाकतोय. मग लॉग कोणाचं आहे आता, कॉस एक्स रेस टू 5चं, तर त्याला लिहिणार 1/cos एक्स रेस टू 5 इंटू एक्सच्या बदली हे आलं आहे कॉस सगळं, त्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स रेस टू 5, राईट. सो एक स्टेपमध्ये डेरिव्हेटिव्ह पूर्ण होत नाही आहे, पण पहिला पार्ट तर पूर्ण झाला. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं इंटू. आता कॉस लागलं, कॉसचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन, सो कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन एक्स. मग कॉस ऑफ धिसचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस साईन ऑफ धिस एक्स रेस टू 5. एक्सच्या बदली कोण आलं, एक्स रेस टू 5. सो पुन्हा डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला लागेल एक्स रेस टू 5च्या, कारण एक्सच्या जागी कोण आलं आहे, एक्स रेस टू 5 आला आहे. अजूनही डेरिव्हेटिव्ह झालेला नाही. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 इंटू मायनस साईन मीन्स मायनस साईन एक्स रेस टू 5 अपॉन कॉस एक्स रेस टू 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5. हे सोपं आहे, 5 पुढे येईल, एक्स रेस टू वरून एक कमी होईल, एक्स रेस टू 4. सो फायनली डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे मायनस साईन लिहितो, 5 आधी लिहितो, एक्स रेस टू 4 लिहितो आणि साईन अपॉन कॉस टॅन एक्स रेस टू 5 लिहितो. नाही लिहिलं कोणी मार्क काढू शकत नाही, बिकॉज हे MCQ नाही आहे. मला वाटलं इथे थांबावं, मी इथे थांबेन. इथे लिहावं असं वाटलं तर हे लिहीन. शो दॅट पण नाही आहे. फाइंड म्हटलं आहे, फाइंड मी करेन, ते तुम्हाला घ्यायला लागेल. अशा अवस्थेतच आपण असतो आणि तशाला मार्क मिळतात. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2. इफ वाय इज इक्वल टू रूटच्या आतमध्ये टॅन रूट एक्स, हरकत नाही, सोपं असेल. वाय इज इक्वल टू रूट ऑफ टॅन रूट एक्स. घाबरू नका, रूट आलं आहे म्हणजे पहिल्यांदा रूटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट एक्स. मग रूट ऑफ धिसचं डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट ऑफ दिस. सो आधी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहूया. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊया. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस रूट टॅन रूट एक्स. सो देअरफॉर वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. आता रूटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. रूटचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट. इथे लिहूया 1/2 रूट. आतमध्ये जो आहे तो लिहायचा, पण हा फॉर्म्युला एक्ससाठी होता, आता तो टॅनसाठी लिहितोय. मग एक्सच्या जागी कोण आलं आहे, टॅन आलं आहे. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इथे काम पूर्ण नाही झालेलं अजून, सो ते करूया. 1/2 रूट टॅन रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन रूट एक्स. आता टॅन थिटाचं डेरिव्हेटिव्ह, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, हे आठवलं. मग टॅन रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार सेक स्क्वेअर रूट एक्स. फॉर्म्युला मी पाठ केला तो एक्ससाठी आहे, इथे एक्सच्या बदली रूट एक्स आहे. सो इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह करूया कोणाचं, रूट एक्सने मल्टिप्लाय. सो मल्टिप्लाइंग बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स केलं. सो देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 इंटू सेक स्क्वेअर मीन्स सेक स्क्वेअर रूट एक्स अपॉन 2 रूट टॅन रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतं तर 1/2 रूट एक्स. पुन्हा हे लिहावं लागलं. हां, आता मला दिसतंय बा हे साधा फॉर्म्युलाच आहे. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. इथे एक्सच्या जागी एक्सच आहे, अजून काही करायला नको, बास संपला खेळ. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स इंटू 1 सेक स्क्वेअर रूट एक्स लिहाल. 2 इंटू 2 4 लिहाल. रूट एक्स तसाच लिहितो आणि हे रूट
टॅन रूट एक्स तसंच लिहितो. आता हे एकाच रूटमध्ये लिहू शकतो, लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फुल मार्क्स इथे थांबला असतात तरी फुल मार्क्स मिळाले असते. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. याच्यात काय म्हटलं बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे, पण कोणाचं, वायचं नाही, नॉट ऑफ वाय, इनव्हर्स ऑफ वाय. साध्या वायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करू नका, म्हणजे dy बाय dx त्यांना नको आहे, त्यांना पाहिजे dx बाय dy. पण हरकत नाही, dx बाय dy काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे 1/dy बाय dx, म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला dy बाय dx काढावंच लागणार आहे आधी. सो आपण त्याने सुरुवात करूया. सो इथे मी लिहितो वी हॅव y इज इक्वल टू 2x³ मायनस 6x, 2x³ मायनस 6x. खाली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतो, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतो. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 2x³ मायनस 6x. सो देअरफॉर वायचं डेरिव्हेटिव्ह येतं आहे dy बाय डी एक्स इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट, x³ डेरिव्हेटिव्ह येईल 3x² मध्ये मायनस 6 कॉन्स्टंट, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सो देअरफॉर dy बाय डी एक्स इज इक्वल टू, हे जरा मल्टिप्लाय करूया, 3 2 6x² होतील आणि हे मध्ये मायनस 6 आहे तसंच, राईट. सो आपल्याला हे मिळालं, पण आपल्याला हे नको आहे. देअरफॉर मी असं लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ वाय इज गिवन बाय, म्हणजे त्याने आपल्याला जे फाइंड करायला सांगितले ते, दॅट इज dx बाय dy इज इक्वल टू 1/dy बाय dx. दॅट्स इट. सो 1/dy बाय dx काढूनच ठेवलं आपण, 6x² मायनस 6. दॅट्स इट, झालं उत्तर. मग dx बाय dyचं उत्तर मिळालेलं आहे 1/6x² मायनस 6. पण त्यांना हे नको आहे, त्यांना पाहिजे ही व्हॅल्यू कधी एक्सची व्हॅल्यू -2 होईल तेव्हा. म्हणजे आता याच्यात एक्सची व्हॅल्यू -2 टाकायची आहे. सो देअरफॉर dx बाय dy इज इक्वल टू, हेच उत्तर हवं आहे, फक्त एक्सची व्हॅल्यू टाकून हवं आहे. सो 1/6 इंटू -2चा स्क्वेअर मध्ये -6 हे आहे तसंच. देअरफॉर dx बाय dy इज इक्वल टू 1/-2चा स्क्वेअर 4, 6 चोक 24 वजा 6 म्हणजेच 1/18. सो द dx बाय dy इज 1/18. पुढचा क्वेश्चन पण त्याच पद्धतीचा आहे, त्याच्यामध्ये पण त्यांना साधं एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह नको आहे, एफ डॅश ऑफ एक्स नको आहे, इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे. आणि पुन्हा त्याच्यात इथे -3 टाकलं म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू -3 पुट करून पाहिजे. मग सिम्पल आहे, सेम मगाशी आपण केलं त्याच पद्धतीने आपण करणार. आधी आपण एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढणार, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच वायचं डेरिव्हेटिव्ह थोडक्यात, आणि मग त्याला 1 करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. दॅट्स इट. ओके. सो हे आधी आपण करूया, फक्त याच्यात थोडासा फरक आहे, एफ ऑफ एक्स वगैरे दिलेलं नाही आहे, हा इथे मोठा डिफरन्स आहे. आता आपण ते आधी फाइंड आउट करून घेऊया. बघा हियर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x⁵ प्लस 2x मायनस 3. आता याच्या डेरिव्हेटिव्हची आपल्याला गरज पडणार आहे. थोडक्यात हे y असल्यासारखं आहे, मग yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असतं, ते आपल्याला काढायला लागतं. मग तसं एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला काढावंच लागेल. म्हणून आधी आपण म्हणूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, मग ते आपल्याला मिळेल. देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. x⁵चं डेरिव्हेटिव्ह येईल 5x⁴, 5 पुढे येतो आणि वरून त्याच्यात एक कमी होतो, मध्ये प्लस 2 कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मध्ये -3चं डेरिव्हेटिव्ह 0. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 5x⁴ प्लस 2 आणि -0 लिहायची गरज नाही, हे मी लिहून टाकलं.
इथे आपल्याला मिळाला. आता पुढे प्रश्न असा राहतो की आपल्याला जे फाइंड करायचं आहे एफ इनवर्स ऑफ एक्स ते कसं करणार. सो देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन ऑफ एक्स, इनवर्स फंक्शन ऑफ एक्स इज एफ इनवर्स एक्स चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याचा डॅश इज इक्वल टू 1 एफ डॅश इज इक्वल टू 1 हे आपण टाकू शकतो 5x⁴ + 2. आता आपल्याला इथे व्हॅल्यू टाकायचे, पण किती टाकायचे तर ती टाकायची -3. पण ही कोणाची व्हॅल्यू हा आधी गडबडीचा प्रश्न आहे की बा एक्सची व्हॅल्यू -3 टाकायचं आणि सोडवायचं आहे का एक्सची व्हॅल्यू नसून ही कसली वेगळ्याचीच व्हॅल्यू आहे. सो ते आधी नीट समजून घ्या. एफ इनव्हर्स ऑफ डॅश मध्ये आपण -3 टाकतो म्हणजे तीच व्हॅल्यू एफ ऑफ एक्स साठी लागू होणार नाही. फॉर एक्झाम्पल सिंपल आहे बघा, मी जेव्हा असं लिहितो साइन थिटा इज इक्वल टू एक्स, तर थिटाची व्हॅल्यू काय होते साइन इनव्हर्स एक्स. म्हणजे इथे मगाशी आपण थिटावर ऑपरेशन घेत होतो साइन, आता ते इनव्हर्स घेतल्यानंतर कोणावर गेलं एक्सवर गेला, थिटा मोकळा झाला. तसं इथे -3 व्हॅल्यू आहे ती इनव्हर्ससाठी आहे. म्हणजे समजा इथे -3 आहे तर थिटाची व्हॅल्यू पण काय -3च घ्यायची, थिटाची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. सो थोडक्यात आपल्याला जी इथे एक्सची व्हॅल्यू टाकायची ती किती असेल ती आधी फाइंड आउट करायला लागेल. मग ती कशी करणार तर ते करण्यासाठी आपल्याला इथे त्यांनी सांगितलं आहे -3ला काढा. सो फॉर एफ इनवर्स ऑफ -3, डेरिव्हेटिव्ह नंतर राहू दे, एफ इनवर्स ऑफ -3 देन एफ ऑफ एक्स मध्ये एक्सची व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर एकदम सिंपल आहे. सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x⁵ प्लस 2x - 3 हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर एक्सची अशी कुठली व्हॅल्यू टाकाल, एक्सची अशी कुठली व्हॅल्यू टाकाल जेणेकरून एफ ऑफ एक्सचं उत्तर -3 येईल. एक्सची अशी कुठली व्हॅल्यू टाकाल जेणेकरून एफ ऑफ एक्सचं उत्तर -3 येईल. याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू टाकायला पाहिजे म्हणजे हे उत्तर -3 येईल. काय वाटतं तुम्हाला? 0. सो जेव्हा मी फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 टाकतो तेव्हा माझं उत्तर -3 येतं. थोडक्यात आपण असं जर म्हटलं लेट एफ इनवर्स ऑफ -3 इज इक्वल टू एक्स, दोन्ही साईडला एफ फंक्शन घेतो. एफ ऑफ एफ इनवर्स ऑफ -3 इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एफला एफ इनवर्स कॅन्सल झाला म्हणजे -3 राहिला इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. सो -3 इज इक्वल टू एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू -3 यायला पाहिजे असेल तर एफ ऑफ एक्स किती आहे आपल्याकडे x⁵ प्लस 2x - 3 आहे ते टाकलं राईट. सो देअरफॉर -3ला -3 कॅन्सल म्हणजे x⁵ प्लस 2x इज इक्वल टू 0 म्हणजे x कॉमन घेतल्यावर येईल x⁴ प्लस 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 0 आणि x⁴ इज इक्वल टू -2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 टाकली पाहिजे किंवा इमॅजिनरी टाकली पाहिजे. सो x⁴ म्हणजे इज इक्वल टू -2 इज इनव्हॅलिड असं म्हणतो मी. इनव्हॅलिड का? कारण -2चं तुम्ही स्क्वेअर रूट किंवा 4th रूट घेणार कसं, निगेटिव्हचं 4th रूट येतच नाही, इमॅजिनरी येईल म्हणून इनव्हॅलिड. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती टाकली पाहिजे 0 टाकली पाहिजे. आणि या उत्तरामध्ये आता तुम्ही एक्सची व्हॅल्यू 0 टाकलीत की तुम्हाला याचं उत्तर मिळेल.
सो इथे थोडासा वेगळा प्रकार आहे. आपण मगाशी केलं तसंच करायचं आहे. थोड्यात डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. डेरिव्हेटिव्ह काढून झालं की ते 1 मध्ये टाका की आपल्याला उत्तर मिळेल. पण त्यांना एक पर्टिक्युलर सोल्युशन पाहिजे. इन्व्हर्सची फंक्शनची व्हॅल्यू -3 असताना त्यांना -3 टाकून उत्तर पाहिजे. पण ही एक्सची व्हॅल्यू इथे लगेच -3 टाकायची नाही आहे, बिकॉज हे फंक्शनसाठी, इन्व्हर्स फंक्शनसाठी -3 आहे. म्हणजे नॉर्मल फंक्शनसाठी एक्सची व्हॅल्यू किती असेल तर ती 0 असेल. हे आधी काढावं लागतं आणि मग ती याच्यात टाकायला लागते. सो देअरफॉर लास्ट स्टेप आपल्याला जे फाइंड करायला सांगितलं की एफ इन्व्हर्स -3चं डेरिव्हेटिव्ह काढा इज इक्वल टू 1/5x⁴ + 2. हेच त्याचं उत्तर आहे. कधी x इज इक्वल टू 0ला एक्सची व्हॅल्यू 0 टाकून काढलं तर ते मिळेल. सो 1/5 एक्सची व्हॅल्यू 0 इथे टाकूया, 0⁴ + 2 म्हणजे फायनली 1/0 इंटू एनिथिंग 0च होईल आणि हे 2 तसंच राहील. सो त्याने जे विचारलं होतं की एफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ -3 त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डॅश ते आलं 1/2. इथे ऑप्शन उत्तर पूर्ण झालं. इथे आपण 2 मार्काचे काही प्रॉब्लेम्स पूर्ण केले. उरलेला पार्ट उद्या बघूया. आज आपण इथेच थांबू.